खुसखुशीत अशी तिळाची वडी बघितलीत ना, किती सहज आणि पटकन तुटली ती. बोटाने तोडली तरीसुद्धा तिचा सहज चुरा होतोय, एवढी खुसखुशीत झाली आहे. वयस्कर लोकसुद्धा आवडीने खातील. नमस्कार, सानिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खुसखुशीत अशी तिळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि ही वडी बनवताना पाक कसा करायचा, तो कडक होऊ नये ह्यासाठी काय करायचं, हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले आपण तीळ भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी तीळ घालायचे आहेत. आता इथे मी 1 वाटी सफेद तीळ घेतले. आता हे तीळ आपल्याला मंद आचेवर चांगले तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. हे बघा, 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. मंद आचेवर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपण ह्यांना चांगलं भाजून घेतलं आहे. काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. 1 वाटी तीळ घेतले होते, त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतले. आता हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंद ते मध्यम आचेवर त्याची साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे आपले शेंगदाणेसुद्धा मस्त भाजून झाले. त्यांच्यावर बघा हलकेसे डाग आलेले आहेत. आता यांना काढून घेऊया. आता आपण जे भाजून घेतलेले तीळ होते ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. आता हे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पण मिक्सरमध्ये फिरवताना मिक्सरचं बटन आपल्याला 1-2 वेळा चालू बंद करायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, असं थोडंसं ओबडधोबड आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजल्यानंतर ते थंड झाल्यावर मी त्याची साल काढून घेतली आहे. आता ह्यांना मिक्सरमधून फिरवून घेऊया. हे बघा, शेंगदाण्याची पावडरसुद्धा आपली तयार झाली. ही सुद्धा आपण ह्याच्यात काढून घेऊया. आता हे दोन्ही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तिळाची पावडर आणि शेंगदाण्याची पावडर चांगली मिक्स करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 वाटी गूळ घालायचं आहे. आपण 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतले. त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. आता हा गूळ आपण चिक्कीचा वापरलेला नाही आहे, साधा गूळ आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचे आहे. बघा, पाक असा कडक होऊ नये त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचे आहे. आता मोठ्या आचेवरच आपल्याला हे गूळ चांगलं वितळवून घ्यायचं आहे. हे बघा, मोठ्या आचेवरच 2-3 मिनटात गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. अजिबात त्याच्यामध्ये खडे राहिलेले नाही आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे. आता इथे बघा, मी 1 चमचा ही वेलची पावडर घातली आहे. आता वेलची पावडर घातल्यानंतर एक 4 ते 5 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर हे गूळ चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, एक 4-5 मिनिट आपण ह्याला चांगलं शिजवून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मात्र आपल्याला गॅसची आच मंद करायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपण आता चांगलं गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता हे बघा, बरंच पातळ दिसतं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया. इथे मी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये तूप घालते आहे. आता तुम्हाला जर हवं असेल तर तूप घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत असंच सतत ढवळत राहायचं आहे. हे बघा, एक 6 ते 7 मिनटं झालेली आहेत. मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे आणि बघा, कढईपासून थोडंसं असं वेगळं होतं आहे. एकदम पण आपल्याला ह्याचा गोळा तयार करायचा नाही आहे. हे बघा, थोडंसं मिश्रण घट्ट झालं आहे. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्या तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी हे सगळं मिश्रण काढून घेतलं. आता इथे मी एक वाटी घेतली, तिच्या बुडाला तूप लावून घेतलं आहे. आता ह्या वाटीने आपल्याला हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं मिश्रण चांगलं एकसारखं करून झालं आहे. आता वरून आपल्याला थोडे सफेद तीळ घालायचे आहेत, म्हणजे चवीलासुद्धा वडी छान लागेल आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसेल. आता वाटीनेच आपल्याला हे तीळ असे थोडे हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहेत. बघा, आता एक 10 ते 15 मिनिट हिला असंच ठेवून देऊया. एक 10 मिनटं झालेली आहेत.
पण मिश्रण बघा पाहिजे तसं थंड झालेलं नाही आहे, अजून थोडं गरमच आहे. हे थोडं गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता बघा वडी जशी लहान मोठी ज्या आकाराची हवी आहे त्या आकारात तुम्ही ह्या वड्या पाडून घेऊ शकता. हे बघा इथे मी ह्या चौकोन आकाराच्या वड्या करून घेतल्या. आता वड्या पाडल्यानंतर आपल्याला परत ह्यांना असंच एक अर्धा तास तरी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा अर्धा तास आपण हिला असंच ठेवून दिलं होतं आणि ही मस्त गार झाली आहे. आता काविलत्याने ना आपल्याला हिच्या खाचा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे वडी पटकन निघेल. हे बघा अशा खाचा मोकळ्या केल्यानंतर बघा वडी सहज आणि पटकन निघाली आणि वडी बघा मस्त झालेली आहे. हे बघा अजिबात कडक झालेली नाही आहे. आता मी बघा एवढ्या जाडीची वडी केली आहे, तुम्हाला हवी तर थोडी पातळसुद्धा करू शकता. हे बघा एक वडी तोडून दाखवते, बघितलीत ना सहज आणि पटकन तुटली. हे बघा बोटाने तोडलीत तरीसुद्धा चुरा होतो आहे, एवढी खुसखुशीत झालेली आहे. एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.